श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज काय सांगणार आहे, तर मी आज माझी प्रेग्नन्सीची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मला आता 9वा महिना चालू झालाय, जस्ट फ्रायडे पासूनच आता स्टार्ट झालाय। तर माझी जी 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी आहे, 9 महिन्यापर्यंतची प्रेग्नन्सी आहे, तर त्याचं मी तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगेल। आणि त्यातला पहिला टॉपिक असा आहे की म्हणजे आज जो व्हिडिओ मी बनवते त्याच्यामध्ये आहे की हाऊ वी कॅन कन्सीव्ह। म्हणजे प्रत्येकाची जर्नी ही वेगवेगळी असते, तशी माझी ही जर्नी खूप वेगळी आहे। कारण बोलतात ना की प्रत्येकजण आपापली स्टोरी लिहित असतं, तर त्याचप्रमाणे ही माझी स्टोरी आहे की मी कसं कन्सीव्ह केलं। आणि जर माझ्यामुळे मी जे अप्लाय केलेलं त्याच्यामुळे जर तुम्हाला पण किंवा तुम्ही पण अप्लाय करून तुम्हाला पण कन्सीव्ह होत असेल तर का नाही, जर चांगलं होत असेल तर आपण का म्हणजे यूज करायचं नाही किंवा का गोष्टी ऐकायच्या नाहीत। तर मी तुम्हाला सांगेल की मी काय काय गोष्टी केल्या होत्या की जेणेकरून मला कन्सीव्ह झाला। तर मग मी ते तुम्हाला सांगते। तर सगळ्यात स्टार्टिंगला की माझं लग्न झालं होतं 2021 मध्ये, ठीक आहे। तर त्याच्यानंतर मोस्टली 3 वर्ष कन्सीव्ह झालंच नाही। बिकॉज आपण ना आपली जी बोलतात ना काय बोलतात त्याला की आपण आपल्या शरीराची जेवढी पाहिजे तेवढी काळजी घेत नाही। म्हणजे बाकीचे घेत असतील, मी ॲक्च्युली घेत नव्हती। बिकॉज असतं ना की ओव्हरऑल की जे आहे ते होणारच आहे, म्हणजे नॉर्मल वाटायचं मला की हां आता लग्न झालं तर प्रेग्नेंट होईलच, म्हणजे एक असतं ना नॉर्मल थिंकिंग, तशी माझी थिंकिंग होती ॲक्च्युली। आणि मला वाटलं की होईल म्हणून। तर मी पहिलं 1 इयर तर आम्ही काहीच लक्ष दिलं नाही की का प्रेग्नेंट होत नाही वगैरे वगैरे, तर मी काहीच लक्ष दिलं नाही। आपण जी आपली हेल्थ असते, म्हणजे आपली जी प्रायव्हेट पार्ट्सची हेल्थ आपण बोलतो ती आपण घेत नाही पाहिजे तेवढी। म्हणजे आता समजा जर आपल्याला वॉशरूमला सारखी लागते आहे किंवा आपल्याला कंट्रोल होत नाही आहे, तर आपण ते डॉक्टरशी कन्सल्ट केलं पाहिजे। आणि तेव्हा मला खरं सांगू मी नाही तेवढं म्हणजे जेवढं सिरियसली घ्यायला पाहिजे तेवढं मी घेतलं नाही। आणि मला वाटायचं नॉर्मल आहे किंवा आता ऑफिसच्या कामामुळे मी जास्त वेळ बसते म्हणून मला वॉशरूमला प्रेशर येत असेल वगैरे असं मला वाटायचं। पण त्याच्यानंतर जेव्हा की हा आता कन्सिव्हच होत नाहीये म्हणून मी जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा मला नंतर लक्षात आलं की मला इन्फेक्शन झालं होतं। तर ते जवळजवळ मला नंतर 1 वर्षाने कळलं, म्हणजे नंतर कळलं की इन्फेक्शन होतं। सो मग त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ हे झालं, लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षाने 1 वर्षाने मी डॉक्टरकडे गेली, तेव्हा कळालं की इन्फेक्शन होतं। आणि इन्फेक्शन पण खूप झालं होतं। म्हणजे डॉक्टर बोलले की तू कसं काय एवढं सहन केलंस, कारण आपल्याला आयडिया नसते ना की का होतंय, कशामुळे होतंय, आणि आपल्याला सिम्पटम्स पण माहीत नसतात कारण आपण एवढं चेक करत नाही। कारण मी आता त्या बाबतीत खूप अवेअर झाली आहे ॲक्च्युली, पण तेव्हा नव्हती। तर मग डॉक्टरकडे गेली, मग डॉक्टरांनी सांगितलं की इन्फेक्शन झालं आहे आणि त्याच्यामुळे म्हणून कन्सीव्ह होत नाही आहे। तर मग त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ट्रीटमेंट केली, पूर्ण 6 महिने ट्रीटमेंट चालली, तरी कमी होत नव्हतं इन्फेक्शन। त्याच्यानंतर त्यांनी एक कोणती तरी प्रोसिजर केली, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये ती स्किन जाळतात आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल आपलं इन्फेक्शन जातं। तर मग त्याच्यामध्ये मग ते केलं। तर म्हणजे माझं फर्स्ट टाइम होतं की म्हणजे असं ॲडमिट होऊन मग ते प्रोसिजर करून घेणं वगैरे वगैरे। तर ह्या खूप प्रायव्हेट गोष्टी पण मी सांगते याच्यासाठी की आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये। कारण जर तुम्हालाही कुठे कन्सीव्ह होत नसेल तर तुम्ही पण स्वतः आधी डॉक्टरशी कन्सल्ट करा, कोणतं इन्फेक्शन आहे का, काही आहे का, किंवा त्याच्यानंतर की तुमच्या जेनेटिक्समध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे होत आहे। तर मग नंतर कन्सीव्ह ते झालं, इन्फेक्शन क्लिअर झालं तरी मग प्रेग्नन्सी राहत नव्हती। तर मग त्याच्यानंतर आम्ही चेक केलं, मग ते दोघांचेही रिपोर्ट्स म्हणजे मेल आणि फिमेलचे दोघांचेही रिपोर्ट्स चेक करतात की म्हणजे काउंट व्यवस्थित, सिमेन्सचं काउंट व्यवस्थित आहे का, ते कॅपेबल आहे का कन्सीव्ह करायला, तर ते सगळं चेक करतात। तर मग ते सगळं चेक केलं तर सगळं व्यवस्थित होतं, बट स्टील कन्सीव्ह होत नव्हता। बिकॉज माझं वेट पण जास्त होतं, म्हणजे मला सांगितलेलं की वेट कमी करा। आता माझं कसं आहे की लहानपणापासूनच माझं वेट जास्तच आहे, म्हणजे मी लग्नासाठी कमी केलं होतं, पण नंतर लग्नाच्या आनंदात मग ते परत वाढलं। तर मग त्याच्यानंतर ते मी काय केलं, स्टार्ट केलं 2024 मध्ये
मी परत स्टार्ट केलं याच्यासाठी डायटिंग करायला, की मला डॉक्टर बोलले जोपर्यंत तू बारीक होणार नाही तोपर्यंत कन्सीव्ह होणार नाही. तर मग एक प्रेशर असतं ना बॅक ऑफ द माइंड, की आपलं वय पण वाढत चाललंय, जर नाही झालं तर मग ते पूर्ण बाकीचे ट्रीटमेंट करण्यासाठी एवढे पैसे लागतात. तर म्हणून विचार केला की नाही, आपण आपल्या बॉडीवर आपल्या लाईफस्टाईलवर काम केलं पाहिजे. म्हणून त्याच्यानंतर मग मी सकाळी उठून माझे मिस्टर आणि मी राऊंडला जात होतो. त्याच्यानंतर आल्यावर हेल्दी खाणं, गोड मी पूर्ण बंद केलं होतं, चहा पूर्ण बंद होता. त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी कन्सीव्ह झालं. आणि असं नाही की फक्त सायंटिफिक रिझनने आम्ही ट्राय केलं, आम्ही म्हणजे बोलतात ना देवाला पण गेलो. आता प्रत्येकाची श्रद्धा असते, म्हणजे मी सायंटिफिक तर करतच होती, जसं की एक्सरसाइज करणं, हेल्दी खाणं, बाहेरचं खाणं नाही किंवा गोड खाणं नाही, हे मी ट्राय केलंच होतं. बट त्याबरोबर मी देवाचंही म्हणजे नामस्मरण चालू होतं, किंवा मी ज्या देवांना मानते त्या देवांकडे जाणं किंवा पाया पडायला जाणं, इन शॉर्ट. तर मी ते सगळं केलंय. तर म्हणून मग मी हे बोलते की तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा, की हा जर डॉक्टर तुम्हाला काही सजेस्ट करताय की बारीक झालं पाहिजे किंवा इन्फेक्शन आहे तर इन्फेक्शन क्लिअर करायचं, मग ते तुम्ही फॉलो करा. त्याच्यानंतर हेल्दी खाणं, हेल्दी खाण्यामध्ये काय, मी रोज सकाळी 1 ते 1.5 तास मी एक्सरसाइज करायची. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर जेवण वगैरे तर नॉर्मल आपण रुटीन करतो ते, आणि हेल्दीच खायचे आणि फक्त घरचं खायचे. आणि प्रॉब्लेम काय होता ना, मला ट्रॅव्हलिंग नव्हतं, कारण माझं ऑफिस वर्क फ्रॉम होम असायचं. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की घरातच काम, म्हणजे जरी जेवण झालं तरी मला बाहेर ट्रॅव्हलिंगचं नव्हतं. म्हणून मी सकाळी जेवढं होईल तेवढा राऊंड मारत होती, की जेणेकरून माझ्या बॉडीची हालचाल होईल आणि म्हणजे बोलतात ना की बॉडी रेग्युलेट होईल असं. तर मग त्याच्यानंतर मग कन्सीव्ह झालं फायनली, कारण आम्ही देवाला पण गेलो, भरपूर काय काय केलं, कारण जेवढे आपण लोक ट्राय करू शकतो तेवढं मी सगळं केलं. पण मग ते बोलतात ना, मला असं वाटलं पर्सनली की माझा देवावरती विश्वास आणि मी जी एक्सरसाइज केली, मी जी मेहनत घेतली तेव्हा, त्याच्यामुळेच कन्सीव्ह झाला. आणि त्याच्यानंतर कन्सीव्ह झाल्यानंतर मग त्याच्यानंतर पण प्रॉब्लेम असा होता की मला पिरियड्स येतात 1.5 मंथने. म्हणजे प्रत्येकाची एक सायकल असते, 1 मंथ नेतात, कुणाला 30 डेज नेतात, कुणाला 28 डेज नेतात. तर तसं माझं 35 to 40 डेजमध्ये पिरियड्स येत होते. त्याच्यामुळे ते मला कळायला पण उशीर झाला, कारण बोलतात ना की मला कोणीतरी सांगितलं होतं की स्ट्रेस नको घेऊ, जेवढं तू त्या गोष्टीच्या मागे पळणार ती गोष्ट तेवढी तुझ्या हातात येत नाही, म्हणजे तेवढी ती गोष्ट पुढे पळते. म्हणून मी विचार केला की टेन्शन घ्यायचं नाही, आपण मेहनत करतोय ना, आपण आपल्या पद्धतीने परिपूर्ण मेहनत करायची, जेवढं जमेल आपल्याला तेवढं आपण करत राहायचं. कारण एक ना एक दिवस असा येईल की आपली मेहनत आणि आपलं हे बघून जे पाहिजे ते होणार आहे. आणि मी खरं सांगू, मी त्या महिन्यामध्ये पूर्ण विचार केलेला की मी ह्या गोष्टीबद्दल विचार करणार नाही, कारण माणूस काय करतो ना की हा मी आता एवढं सगळं करते तर मग होईलच. नाही, तुम्ही करताय ना मेहनत, तर तुम्ही फक्त त्या मेहनतीवर फोकस करा, त्याचा रिझल्ट काय येईल त्याची वाट बघू नका. आणि मी खरं सांगते, मी फक्त महिनाभर केलं असेल आणि महिन्याभरातच मला हा रिझल्ट आला की म्हणजे मी विचार पण नव्हता केला की माझे पिरियड्स मिस झालेत किंवा काय. कारण कसं आहे, माझं 1.5 मंथने येतं, तर 1.5 मंथ होऊन गेला होता. आणि मी म्हटलं की, आणि ते पण माझ्या मम्मीने मला आठवण केली की तुझं 1.5 मंथ होऊन गेलाय, पिरियड्स नाही आला, तर तू एकदा चेक करून घे. तर मी म्हटलं की अरे मम्मी, तसे पण मला लेटच येतात, तर उगाच ते एकदा. आणि कसं होतं ना की जेव्हा तुम्ही किट आणता, चेक करता, तुमच्या खूप हाय होप्स असतात. आणि म्हणजे माझ्या मिस्टरांचं खूप वेळा असं झालं की आम्ही किट आणलेत, यूज केलेत, आणि मग ते खूप म्हणजे बोलतात ना की जेव्हा नेगेटिव्ह येतं तेव्हा खूप इमोशनली माणूस ब्रेकडाऊन पण होतो त्या टायमिंगला. तर म्हणून मला असं होतं की मला चेकच नाही करायचे लगेच, कारण मला माहिती मे बी नसेल, कारण मी 1 मंथच झालंय सगळं करते. तर मम्मी बोलली की नाही ट्राय तरी कर, ऍटलीस्ट एकदा ट्राय कर. तर म्हणून मी म्हटलं की नाही, एकदा ठीक आहे, तर होऊन गेले तर चेक करायला काही हरकत नाहीये. आणि मग तेव्हा मी चेक केलं, मग तेव्हा म्हणजे 2 लाईन्स आल्या होत्या, तर मग भारी वाटलं तेव्हा. मग तशा पद्धतीने मला कन्सीव्ह झाला. म्हणजे मी तुम्ही बघू शकता की माणूस, की ज्या लोकांना ह्या गोष्टी मिळत नाही त्या लोक खूप प्रयत्न करतात, आणि खरंच प्रयत्न केले पाहिजेत. फक्त एवढंच की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या ज्याने जेवढं होतं तेवढं तुम्ही ट्राय करा, आणि जेवढं तुम्ही स्ट्रेस घ्याल त्या गोष्टीचा रोज विचार कराल तर ती गोष्ट होत नाही. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी एवढीच आहे की तुम्ही टेन्शन कमी घ्या आणि ज्या गोष्टी करायच्या त्यांच्याकडे फोकस करा, तर नक्कीच कन्सीव्ह होईल.
तर तुम्हाला कशी वाटली आहे स्टोरी, आणि ही खरी स्टोरी आहे, मी माझी स्वतः अनुभवलेली स्टोरी आहे, म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही हेल्दी खा, एक्सरसाइज करा, स्वतःचं लाईफस्टाईल चेंज करा, तर नक्की कन्सीव्ह होईल. आणि देवावर तर विश्वास आहेच आहे, तर म्हणजे माझा स्वामी समर्थांवर, दत्तगुरूंवर खूप विश्वास आहे. तर म्हणजे मी डोळे झाकून पण त्यांचंच नामस्मरण घेते, तेव्हा मनाला शांती भेटते. त्यामुळे तुमचे देव, कोणीही देव असेल त्यांना बोला आणि ट्राय करा. फक्त स्ट्रेस घेऊ नका, कारण तुम्ही जर रोज उठून तोच विचार केला की अरे मला कन्सिव्ह होत, पॉझिटिव्ह विचार करा. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल किंवा त्या गोष्टीचा विचारच करणं सोडून द्या, तुम्ही तुमचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, प्लॅन्स आहेत, त्याच्यावर फोकस करा, तर नक्कीच एक दिवस तुम्ही कन्सिव्ह करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी माझी पुढची जी स्टोरी आहे की म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर कसं गेलं, सेकंड ट्रायमेस्टर कसं गेलं, थर्ड कसं जात आहे, तर मी तुम्हाला सगळं शेअर करेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.